Hello and welcome to Harsha and Harshu YouTube channel. So guys, finally आम्ही आमचा फर्स्ट YouTube ब्लॉग चालू करतोय, जो की आम्ही खूप दिवस झाले म्हणते करायचं पण बाई आम्हाला सब्जेक्ट सापडत नव्हता की नेमकं काय करायचं. पण आता आमच्याकडे सब्जेक्ट आहे तो म्हणजे Q&A. सो या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा क्वेश्चनचे आन्सर द्यायचा प्रयत्न करू, जे क्वेश्चन्स आम्हाला विचारले होते आमच्या इंस्टाग्राम फीड्स वरती. म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल की आम्ही इंस्टाग्राम वरती आहोत आणि तुमच्यातले बरेच जण आम्हाला फॉलो पण करत असतील, त्यासाठी थँक्यू. तर बिना देरी न करता आपण हे मराठी आणि हिंदी कॉम्बिनेशन होतं. ओके हिंदी जरा कच्ची आहे. लेट मी कंटिन्यू की तर टाइम न घालवता आपण आपल्या Q&A सेक्शनला सुरू करूया. सो सगळ्यात कॉमन क्वेश्चन हा असतो की तुम्ही दोघी ट्विन्स आहात का? येस, आम्ही दोघी ट्विन्स आहोत. ओके, आणि त्यानंतर आणखीन एक क्वेश्चन की तुम्हा दोघींना ओळखायचं कसं, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. ओके, सो याचा आन्सर मी कसं सांगू, म्हणजे ऍक्च्युली काय कसं होतं की त्यांना बघता क्षणी ओळखतं की हा ही हर्षा आहे, ही हर्षू आहे, कारण की आमच्या दोघींमध्ये फेस कट मध्ये डिफरन्स आहे. हिचा फेस थोडा छोटूसा आहे आणि मला थोडासा ब्रॉड आहे. आणि आणखीन सगळ्यात छोट म्हणजे इथं तीळ आहे मला आणि हिला इथं तीळ आहे इथं. पण मग ते असं होतं की तीळ बघायचं आणि मग ओळखायचं की ही हर्षा आणि ही हर्षू. तर मग ठीक आहे, तुम्ही आम्हाला जसं बघत जाल तसं तुम्हाला आम्ही दोघी ओळखायचं. येस. सो द नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यामधलं छोटं आणि मोठं कर. तर हर्षा म्हणजे मोठी आणि हर्षू म्हणजे छोटी. आणि अजून एक ह्यामध्ये क्वेश्चन मला एक आठवला की बरेच जण म्हणतात की तुमचं हर्षा आणि हर्षू नाव कसं पडलं. तर आमचं ऑफिशियल नाव आहे हर्षदा म्हणजे हर्षा, हर्षला म्हणजे हर्षू. तर आम्ही शॉर्ट फॉर्म केला हर्षा आणि हर्षू. ओके, सो जसं मी सांगितलं हर्षा म्हणजे मोठी, हर्षू म्हणजे छोटी. आणि ते पण फक्त 5 मिनिटांनी, सॉरी 5 मिनिटांनी. म्हणजे हर्षू 5 मिनिटांनी माझ्यापेक्षा छोटी आहे, पण तर देखील ती मला दीदी म्हणते. म्हणजे ते सवय तिला घरच्यांनी लावली आहे. आणि ते आता मला तिने दीदी सोडून जर मला माझ्या नावाने हाक मारली तर ते मला खूप वियर्ड वाटतं ऐकायला, कारण मला पण आता लहानपणापासून सवय लागली की दीदी ऐकायची. ओके, सो हा एक आमच्या दोघांमधला एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, जे सगळेच आश्चर्य होतात. ओके, सो नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज सगळ्यात थोडा हा कॉमेडी क्वेश्चन आहे की एक जण आजारी पडली की दुसरी आजारी पडते का? हा, आणि एकीला मारले की दुसरीला पण लागतं का? भाई साहेब, हा क्वेश्चन तर खूप जण विचारतात. ते तुला मारलं की हिला पण लागतं का? तू आजारी पडले की ही आजारी पडले का? बाई असा क्वेश्चन विचारतात की आमच्याकडे म्हणजे काही शब्दच नसतो की काय. तिने फिल्म मध्ये बघितलं असल्यामुळे ते रिअल लाईफ मध्ये पण रिलेट करतात, असं काही नसतं. ठीक आहे, आम्ही दोघी एक रडली की दुसरी रडते का? बिकॉज इमोशनली अटॅच असते आपलं एक रडले की आपण लगेच रडतोच ना बघून. ओके, आणि आजारीचं असं असतं की ठीक आहे, हा ही कधी आजारी पडली तर एकमेकाच्या व्हायरल इन्फेक्शन मुळे आम्ही पडतो आजारी. असं काही नाही की हिला मारलं म्हणजे मला पण लागलं, असं काही होत नाहीये. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज तुमच्या दोघांचा स्वभाव सेम आहे का? तर असं नाहीये, म्हणजे सेम आहे पण पूर्णपणे असं नाहीये, थोडाफार डिफरन्स आहे. म्हणजे असे सगळेच बोलतात की जी हर्षा आहे ती थोडीशी मॅच्युअर अशी मोठी अशी वागते, आणि जी हर्षू आहे जी की छोटी आहे आणि ती छोट्यासारखीच वागते, असे सगळे म्हणतात. थोडक्यात हर्षूला जरा मेंदू कमी आहे. हा, ठीक आहे. ओके, सो हा, आणि आणखीन एक म्हणजे आम्ही दोघींचे चॉईसेस. तर चॉईसेसच्या बाबतीत आम्ही दोघी 99.9% सेम आहे. म्हणजे शॉपिंगच्या वेळेला पण आम्ही दोघी डिसाईड करून कपडे वगैरे घेतो आणि सेम असतो दोघींचा आमच्या. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज की तुमचे फ्रेंड्स आणि घरचे तुम्हाला कसे ओळखतात? की म्हणजे तुम्ही जर आम्हाला दररोज पाहिलं तर म्हणजे डेफिनेटली तुम्ही आम्हाला ओळखणारच, कारण लहानपणीपेक्षा आता आमच्यामध्ये डिफरन्स होत आहे. त्यामुळे घरचे आम्हाला ओळखतात. आम्ही आता सेम ड्रेस जरी घातले तरी ते आम्हाला ओळखतात. हा, कधी कधी कन्फ्युजन होतं ते आमच्या आवाजावरून. फोन जर लावला आमच्या घरच्यांनी तर ते त्यांना कळत नाही की आधी हर्षा बोलली की हर्षू बोलली, हे थोडं कन्फ्युजन होतं, पण बाकी ते आम्हाला ओळखतात. बट इन केस ऑफ आवर बेस्ट फ्रेंड्स, त्यामुळे आमच्या आवाजावरून आम्ही जरी दोघींनी सेम कपडे घातले तरी काही म्हणजे काही किती जरी आम्ही सेम केलं तरी ते आम्हाला लगेच ओळखतात. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज की तुम्ही 10वी आणि 12वीला कॉपी केला असाल ना बोर्ड एक्झाम मध्ये? अरे भाई, असं काय नाहीये.
ओके, फॉर्च्युनेटली आम्ही दोघींचे 10वी-12वी नंबर पाठीमागे पुढे पडले होते, कारण की आमचा हर्ष दा आणि ला डी आणि एलचा फरक सोडला तर आमच्या दोघींचं सगळं सेम आहे. तर मग ठीक आहे, आमचे नंबर पाठीमागे पुढे पडले. मग सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही दोघी अर्धा अर्धा अभ्यास करून गेला असाल, तुम्ही दोघींनी वाटून वाटून क्वेश्चन वगैरे घेतले असतील. तसं काही नाहीये, उलट खूप उलट होतं या बाबतीत की एक्झाम नंतर लोकांना और सगळ्यांना बघून कळतं की ह्या दोघी दिसायला सेम आहेत, ट्विन्स आहात. मग सगळे येऊन आमच्या बाजूला थांबायचे की ह्या दोघींकडे स्पेशल लक्ष गेलं पाहिजे की ह्या दोघी कॉपी करतायत का. शेवटच्या 10-15 मिनिटात एखाद्या टीचरांनी जर सूट दिलीस तर मग MCQ किंवा हे सगळं असं मी कॉपी करायचं. सो अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही स्कूल टाइम मध्ये होतो तेव्हा आम्हाला बरेच जणांनी खूप नावं पाडली होती. लाईक चंगू मंगू, सीता गीता, लादा, देन चंगू मंगू, असे खूप सारे नाव म्हणजे खूप सारी नावं पाडलेली. हर्षदा चिंकी मिंकी, बाजूला. चिंकी मिंकी, हर्षला राहिलं बाजूला. जी खूप सारी नावं पडली, पण ते आम्हाला छान वाटतात आणि ते आम्ही अजून पण मिस करतो ऍक्च्युली. आणखीन सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला दोघींना 10वी-12वीला मार्क पण सेम असतील, तर काही काही सब्जेक्ट मध्ये आम्हाला मार्क खरंच सेम आहे. त्याचा अर्थ असं नाही की आम्ही कॉपी केली होती. आम्ही दोघी लहानपणापासून एकत्र अभ्यास करतो. आम्ही दोघींची 8वी, 9वी, 10वी पुस्तकं पण एकच होती, त्यामुळे आम्ही दोघींना सगळं सोबत सोबत अभ्यास केलाय. एखाद्या वेळेला हिला काही जमायचं नाही तर मी सांगायचे आणि मला काय जमलं तर ही सांगायची, तर त्याच्यामुळे आमचा अभ्यास पण सेम व्हायचा. अजून एक गोष्ट तुम्हाला म्हणजे आम्हाला नक्की सांगायला आवडेल, जे की मला आता जस्ट क्लिक झाली. जेव्हा आमचं फर्स्ट इयरचं ऍडमिशन चालू होतं तेव्हा आम्ही दोघींनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आम्ही दोघींची ऍडमिशन केली होती. तर असा सीन झाला की एका कॉलेजमध्ये हिचं नाव आलं आणि एका कॉलेजमध्ये माझं नाव आलं. तर आम्हाला असं वाटलं की मार्क तर सेम आहेत, काय नेमका झाला इश्यू. तर आम्ही तिथे गेल्यावरती त्या मॅम म्हणल्या की तू 2 वेळा का फॉर्म भरलेस. मी म्हटलं नाही मॅम, आम्ही दोघे ट्विन्स आहे. कारण फक्त हर्षला आणि हर्षदा LA आणि ADA चा डिफरन्स, बाकी हिस्ट्री वगैरे नेम वगैरे सगळं सगळं सेम. त्यामुळे सगळ्यांना तिथे आम्ही दोन्ही पण कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं की आम्ही दोघी ट्विन्स आहोत, आम्ही एक मुलगी नाही आहोत. मग त्यानुसार मग आम्ही परत दोघींनी मिळून एका कॉलेजमध्ये आमचं ऍडमिशन फिक्स केलं. तर हा एक इन्सिडन्स आमच्यामध्ये घडलाय. आणि काय बरं, आणि आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्ट की तुम्हाला तुमच्या शाळेतले टीचर कसे ओळखायचे. तर सीन असं होता की टीचर लोकांना तर खूप आम्ही दोघे कन्फ्युज व्हायचो, कारण की शाळेचे युनिफॉर्म सगळ्यांचे सेम असायचे, 2 वेण्या, बूट वगैरे सगळं सेम. आणि मग टीचरांना ओळखायला पाहिजे म्हणून स्पेशली एकीला या बेंचवर एकीला त्या बेंचवर बसवायचे. आणि हे सगळ्या टीचरांना जवळजवळ माहिती पडलं होतं की जे इकडे बसते ते हर्षदा आहे आणि इकडे बसते हर्षला आहे. सो आमच्या बँच पार्टनरला पण ते ओळखायचं की हा ओके ही हर्षदा आहे ना, हा ही हर्षदा आणि हर्षला असं. ओके, सो हे असे इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत. आणि तर बेसिकली आम्हाला व्हिडिओ खूप लांबवायचा नाहीये, असं खूप काही शेअर करू वाटतं आता. पण आम्ही हे सगळं अजून इन्सिडेंट्स वगैरे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू. एक मिनिट अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन राहिला आहे, जो आहे की तुम्ही दोघे भांडता का. तर नाही, असं काही जास्ती नाही भांडत आम्ही. हा, मोठं होईल तसं आमच्या दोघींचे विचार वेगळे पडतात. ठीक आहे, तेवढा पुरतं असं दोघे एकमेकांना रुसतो फुकतो, पण नंतर आमच्या म्हणजे दुसऱ्या मिनिटाला आम्ही बोलतो. असं काही नाही की हा भांडला आता मला याशी बोलायचंच नाही, असं काही नसतं. आम्ही दुसऱ्या मिनिटाला जाऊन बोलतो आणि ते म्हणजे नॉर्मल आहे. आणि ते म्हणतो की भांडल्यावर ते बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं, त्यामुळे काय आता चालायचं. तर म्हणजे आता मला असं वाटतंय की व्हिडिओ जास्त लांबवायला नको. आपण अजून आमचे काय एक्सपिरियन्स असतील ते आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करू. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आम्हाला काहीच आयडिया नव्हती ब्लॉग सुरू करताना की आम्ही या व्हिडिओमध्ये पुढे काय काय बोलणार आहोत, आणि आम्हाला जसं येईल डोक्यामध्ये तसं आम्ही दोघी बोलत गेलो आहोत. तुम्हाला काय चुकीचं वाटलं असेल तर खरंच सॉरी. आणि तुम्हाला अजून काय जाण्याची इच्छा असेल तर नक्की आम्हाला कमेंट करा. आम्ही नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून आमच्या काही म्हणजे भरपूर असे इन्सिडेंट्स आहेत लाईफमध्ये जे की आम्हाला तुम्हाला शेअर करायला आवडतील नक्कीच. तर येस, सो गाईज, होप सो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. हा, आणि तुमच्याकडे काहीही सजेशन्स असतील आम्हाला नक्की कमेंट करा. तर आपलं नेहमीचं वाक्य गाईज, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. देन बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.